हॅलो मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या महाराष्ट्रात कुठे जास्त पाऊस पडतो, कुठे कमी लोकसंख्या आहे किंवा एखाद्या विशिष्ट भागात कोणती पिके जास्त घेतली जातात? हे सर्व आपण एका नजरेत कसे ओळखू शकतो? मित्रांनो, आज आपण भूगोल विषयाचा असा एक धडा शिकणार आहोत जो तुमचा भूगोल पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 9वी भूगोलाचा धडा पहिला, वितरणाचे नकाशे। आता तुम्ही म्हणाल, यात असं काय खास आहे? तर लक्षात घ्या, नकाशे फक्त दिशा दर्शवण्यासाठी नसतात, तर ते माहितीचे एक अतिशय स्मार्ट माध्यम असतात। आजच्या या व्हिडिओत आपण टिपकांचा नकाशा, डॉट मेथड, क्षेत्रगणी पद्धत, कोरोप्लेथ मेथड आणि समगणी पद्धत, आयझोप्लेथ मेथड हे तिन्ही प्रकार इतक्या सोप्या भाषेत शिकणार आहोत की तुम्हाला ते पुन्हा कधीच वाचण्याची गरज पडणार नाही। हा धडा परीक्षेच्या दृष्टीने तर महत्त्वाचा आहेच, पण दैनंदिन जीवनात माहितीचे विश्लेषण करण्यासाठीही खूप कामी येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी प्रो टिप देणार आहे ज्यामुळे नकाशावरील प्रश्न तुम्हाला काही सेकंदात सोडवता येतील। चला तर मग पेन आणि वही तयार ठेवा आणि माझ्यासोबत या भूगोल प्रवासाला सुरुवात करा। तुम्ही मागील इयत्तांमध्ये परिसर अभ्यास व भूगोल विषयात जिल्हा, राज्य व देशांच्या नकाशांचा अभ्यास केला आहे। नकाशांचा उद्देश प्रामुख्याने ठिकाणाचे स्थान व चलांचे वितरण दाखवणे हा असतो। काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात, त्यांना उद्देशात्मक नकाशे असे संबोधतात। अशा नकाशांद्वारे विविध घटकांचे प्रदेशातील वितरण दाखवले जाते। एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादींचे वितरण त्या घटकांच्या आकडेवारीनुसार नकाशात दाखवले जाते। या नकाशांचा उपयोग प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी होतो। अशा नकाशांतून घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध चटकन लक्षात येतो। वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकांची सांख्यिकीय माहिती आवश्यक असते। नकाशांमध्ये हे वितरण खालील 3 प्रकारे दाखवता येते। वितरण नकाशे: 1. टिंब पद्धत, 2. क्षेत्रगणी पद्धत, 3. समगणी पद्धत। टिंब पद्धत: सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो। टिंब पद्धतीचे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो। एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने घटक वितरित झाला आहे तशाच तऱ्हेने नकाशात टिंबे देऊन वितरण दाखवले जाते। उदा. प्रदेशातील लोकसंख्या, पशुधन संख्या वितरण इत्यादी। टिंबांद्वारे वितरण दाखवताना टिंबांचे मूल्य ठरवावे लागते। त्यासाठी प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकीय माहितीचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात। त्यानुसार टिंबांचे मूल्य ठरवले जाते। हे मूल्य ठरवताना टिंबांचे आकारमान, घटकाची घनता व नकाशाचे प्रमाण यांचा विचार करावा लागतो। प्रत्येक उपविभागातील प्रशासकीय सीमा घटकांच्या संख्येसाठी किती टिंबे द्यावीत हे आधी ठरवावे लागते। नकाशात टिंबे देताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी लागते। मूल्यानुसार प्रत्येक टिंबाचा आकार सारखाच ठेवणे, प्रदेशाची प्राकृतिक रचना, जलस्रोत, वाहतूक व्यवस्था इत्यादी घटकांचे वितरण विचारात घेऊन त्यानुसार टिंबे देणे। लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या दर्शवताना गोलाचा उपयोग केला जातो, जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो। अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर आहे। नकाशाशी मैत्री: आकृती 1.1 मध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्या वितरणाचा नकाशा दिला आहे। टिंब पद्धतीने वितरण दाखवणाऱ्या या नकाशाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न: अमरावती शहराची लोकसंख्या किती आहे? उत्तर: नकाशातील सूचीनुसार अमरावती शहराची लोकसंख्या 5 लाख आहे। प्रश्न: नकाशातील 1 लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणाचे नाव सांगा। उत्तर: नकाशातील 1 लाख लोकसंख्या असलेल्या ठिकाणाचे नाव अचलपूर आहे। प्रश्न: जिल्ह्यामध्ये कोणत्या दिशेला लोकसंख्येचे वितरण खूपच कमी आहे? उत्तर: जिल्ह्यामध्ये उत्तर आणि वायव्य दिशेला लोकसंख्येचे वितरण खूपच कमी आहे। क्षेत्रगणी पद्धत: या नकाशांमध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते। हे नकाशे काढताना घटकांचे मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकीय माहितीचा उपयोग केला जातो। यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य दिलेले असते। प्रदेशातील उपविभागांच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात। त्यानंतर त्यांचे साधारणतः 5 ते 7 गटांत वर्गीकरण करतात। प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात। ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्य गटानुसार नकाशावर काढले जातात। आकृती 1.2 व ब मध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्या घनतेचे रंगछटा व कृष्णधवल आकृतिबंध वापरलेले नकाशे दिले आहेत। यांपैकी एका नकाशाचे सखोल वाचन करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न:
लोकसंख्येची घनता 301 ते 400 प्रति चौकिमी असणाऱ्या तालुक्यांची नावे सांगा. उत्तर. लोकसंख्येची घनता 301 ते 400 प्रति चौकिमी असणाऱ्या तालुक्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. 1. अचलपूर. 2. भातकुली. 3. चांदूर रेल्वे. प्रश्न. अमरावती तालुक्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे? उत्तर. अमरावती तालुक्याच्या लोकसंख्येची घनता 400 पेक्षा जास्त प्रति चौकिमी आहे. प्रश्न. लोकसंख्येची घनता 300 प्रति चौकिमीपेक्षा कमी असणाऱ्या तालुक्यांची नावे सांगा. उत्तर. लोकसंख्येची घनता 300 प्रति चौकिमीपेक्षा कमी असणाऱ्या तालुक्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. 1. धारणी. 2. चिखलदरा. 3. दर्यापूर. 4. अंजनगाव सुरजी. 5. चांदूर बाजार. 6. मोर्शी. 7. वरुड. 8. तिवसा. 9. नांदगाव खंडेश्वर. 10. धामणगाव रेल्वे. समघनी पद्धत. मागील इयत्तांमध्ये तुम्ही समोच्च रेषा व समदाब रेषांचे नकाशे पाहिले आहेत. त्या नकाशांत समान मूल्ये दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले होते. जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. उदा. उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. या नकाशांसाठी प्रदेशातील काही ठिकाणांची उंची, तापमान, पर्जन्यमान इत्यादींची अचूक सांख्यिकीय माहिती मिळवावी लागते. 2 जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांच्या उंचीतील किंवा पर्जन्यमानातील फरक हा समान गतीने होतो हे गृहीत धरलेले असते. येथे क्षेत्रातील उपविभागांचा विचार केला जात नाही. सांख्यिकीय माहितीही त्या ठिकाणाची असते. अशा प्रकारच्या सांख्यिकीय माहितीस बिंदूसंदर्भीय माहिती असे संबोधतात. नकाशावर त्या ठिकाणी चलाचे मूल्य लिहिले जाते. जितक्या जास्त स्थानांचे मूल्य माहीत असेल तितके वितरणाच्या आकृतिबंधाचे अचूक चित्रण या पद्धतीत करता येते. माहितीच्या आधारे खालील टप्पे वापरून समघनी नकाशा तयार केला जातो. समघनी नकाशा काढताना घटकाचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जाते, जे रेषांमधील अंतर ठरवते. ठरवलेल्या वर्गांतरासाठी रेषा काढल्या जातात. त्यासाठी समान मूल्य असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते. अशा प्रकारे तयार केलेल्या नकाशाच्या आधारे खालीलप्रमाणे निष्कर्ष काढता येतात. सममूल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकातील बदल तीव्र आणि एकमेकींपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. या नकाशामुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल लक्षात येतो. आकृती 1.3 मध्ये अमरावती जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा नकाशा दिला आहे. या नकाशाचे सखोल वाचन करा व प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न. जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला पर्जन्यमान जास्त आहे? उत्तर. अमरावती जिल्ह्याच्या उत्तर दिशेला पर्जन्यमान सर्वात जास्त आहे. प्रश्न. पर्जन्यमान कोणत्या दिशेने कमी होत गेले आहे? उत्तर. उत्तर दिशेकडून दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम दिशेकडे जाताना पर्जन्यमान कमी होत गेले आहे. प्रश्न. जिल्ह्यात कमीत कमी पर्जन्यमान किती आहे? उत्तर. नकाशातील सूचीनुसार जिल्ह्यात कमीत कमी पर्जन्यमान 800 मिलीमीटर आहे. नकाशाशी मैत्री. आकृती 1.4 व 1.5 मधील नकाशाचे वाचन करा व प्रश्नाचे उत्तरे लिहा. प्रश्न. लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे? उत्तर. लोकसंख्येची घनता प्रामुख्याने जिल्ह्याच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेला कमी आहे. प्रश्न. 200 पेक्षा कमी घनता असलेले तालुके कोणते? उत्तर. 200 पेक्षा कमी घनता असलेले तालुके शाहूवाडी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड हे आहेत. प्रश्न. 201 ते 400 घनता असलेल्या तालुक्यांची नावे लिहा. उत्तर. 201 ते 400 घनता असलेला तालुका राधानगरी, भुदरगड हा आहे. प्रश्न. 400 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असलेले तालुके कोणते? उत्तर. 400 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता असलेले तालुके पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कोल्हापूर, करवीर, कागल आणि गडहिंग्लज हे आहेत. प्रश्न. लोकसंख्येची घनता जास्त असलेले तालुके साधारणतः जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस आहेत? उत्तर. लोकसंख्येची घनता जास्त असलेले तालुके साधारणतः जिल्ह्याच्या पूर्व आणि उत्तर पूर्व दिशेस आहेत. प्रश्न. कोणती पद्धत वापरून हा नकाशा काढलेला आहे? उत्तर. हा नकाशा छटा पद्धत कोरोप्लेथ मेथड वापरून काढला आहे. पर्जन्यमान. आकृती 1.5 यावर आधारित प्रश्नोत्तरे. प्रश्न. जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस पर्जन्यमान जास्त आहे? उत्तर. जिल्ह्याच्या पश्चिम दिशेस पर्जन्यमान जास्त आहे. प्रश्न. पर्जन्यमान कोणत्या दिशेने कमी होत जाते? उत्तर. पर्जन्यमान पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे कमी होत जाते. प्रश्न. जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानाचा वर्ग कोणता? उत्तर. जिल्ह्यातील कमी पर्जन्यमानाचा वर्ग 600 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा कमी हा आहे. प्रश्न. जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमानाचा वर्ग कोणता? उत्तर.
जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमानाचा वर्ग 2400 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त हा आहे. प्रश्न: कोणती पद्धत वापरून हा नकाशा काढला आहे? उत्तर: हा नकाशा समान पर्जन्यमान पद्धत किंवा समघणी पद्धत इसोप्लेथ मेथड वापरून काढला आहे. करून पहा. आता आपण टिंब पद्धतीचा नकाशा तयार करूया. त्यासाठी खालील कृती करा. आकृती 1.6 मधील नंदुरबार जिल्ह्याचा नकाशा काळजीपूर्वक पहा. तो वेगळ्या कागदावर किंवा ट्रेसिंग पेपरवर तालुका व जिल्हा सीमांसह काढा. आता नकाशासोबतचा लोकसंख्येचा तक्ता पहा. या तक्त्यातील सांख्यिकीय माहितीच्या आधारे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेऊन टिंबांची संख्या ठरवा. उदा. एक टिंब बरोबर 10,000 लोक म्हणजे एका उपविभागात किती टिंबे द्यायची ते ठरवता येईल. टिंबे समान आकारात काढण्याकरिता एक बॉलपेनची रिफिल घ्या. या रिफिलची मागील बाजू कापसाने बंद करा. आता स्टॅम्पपॅडवर ही बाजू दाबून नंतर नकाशामध्ये आवश्यक तेथे टिंबांचे ठसे उमटवा. नकाशावर टिंबांचे ठसे उमटवताना आकृती 1.6 मधील प्राकृतिक रचना, जलस्रोत, रस्ते, लोहमार्ग, तालुका व जिल्हा मुख्य ठिकाणे विचारात घ्या. तुमचा तयार झालेला टिंब पद्धतीचा नकाशा इतर विद्यार्थ्यांच्या नकाशांसोबत पडताळून पहा व वर्गात चर्चा करा. दिलेल्या तक्त्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार विविध तालुक्यांमधील ग्रामीण लोकसंख्येची माहिती दिली आहे. या तक्त्यानुसार अक्कलकुवा तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या 2,16,974 आहे, तर अक्राणी तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या 1,89,661 इतकी आहे. तळोदे तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या 1,33,291 असून शहादे तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या 3,46,352 आहे, जी या तक्त्यातील सर्वाधिक लोकसंख्या आहे. या व्यतिरिक्त नंदुरबार तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या 2,56,409 आहे आणि नवापूर तालुक्याची ग्रामीण लोकसंख्या 2,31,134 इतकी नोंदवण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचे तर हा तक्ता विशिष्ट प्रदेशातील 6 तालुक्यांमधील ग्रामीण भागातील लोकांच्या संख्येची तुलनात्मक माहिती देतो. भौगोलिक क्षेत्रभेट. क्षेत्रभेट ही भूगोलातील एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. भौगोलिक संकल्पनांचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रभेटीने घेता येतो. मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रभेटी अत्यंत उपयुक्त असतात. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करताना भेटीचे ठिकाण व त्या ठिकाणाला भेट देण्याचा हेतू निश्चित करावा. क्षेत्रभेटीमध्ये आपण कोणकोणत्या घटकांचे निरीक्षण करणार आहोत ते ठरवून घ्यावे. ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत त्या ठिकाणाचा नकाशा व तिथे जाण्याच्या मार्गाचा नकाशा यांचा अभ्यास करावा. क्षेत्रभेटीच्या ठिकाणाचे अंतर, तिथे जाण्याचे वाहतुकीचे मार्ग, वाहतुकीची साधने व क्षेत्रभेटीसाठी लागणारा वेळ या संदर्भात नियोजन करावे. शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन व क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार विद्यार्थ्यांनी नमुना प्रश्नावली तयार करावी. क्षेत्राची निवड. भौगोलिक क्षेत्रभेट ही विविध घटकांच्या अभ्यासासाठी आयोजित केली जाते, जसे प्राकृतिक भूरूपे, नदी किनारा, धरण, सागर किनारा, पर्यटन स्थळ, भौगोलिक घटकांशी संबंधित संग्रहालय किंवा कार्यालय, खेडेगाव, वनक्षेत्र इत्यादी. स्थानिक परिस्थितीची माहिती घेऊन घटकांची निवड करावी व भेटीसाठी आवश्यक ती परवानगीपत्रे घ्यावीत. क्षेत्रभेटीसाठी नोंदवही, नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, टेप, होकायंत्र, नमुना गोळा करण्यासाठी पिशवी, नकाशा, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी वस्तू बरोबर घ्याव्यात. क्षेत्रभेटीसाठी घ्यायची काळजी. क्षेत्रभेटीसाठी जाताना स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहणे आवश्यक आहे. क्षेत्रभेटीदरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे योग्य पालन करावे. दुर्गम व अनोळखी ठिकाणी एकटे जाऊ नये. क्षेत्रभेटीच्या परिसरात वावरताना स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा. क्षेत्रभेटीदरम्यान आपल्याकडून तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. आपत्कालीन स्थितीसाठी प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवावी. अहवाल लेखन होतो. क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अहवाल लेखन करावे. त्यासाठी पुढील मुद्द्यांचा वापर करावा. आवश्यक तिथे छायाचित्रे जोडावीत. प्रस्तावना. स्थान व मार्ग नकाशा. प्राकृतिक घटक, हवामान, लोकसंख्या, पर्यावरणीय समस्या व उपाय, भूमी उपयोजन. निष्कर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 9वीच्या भूगोलाचा पहिला धडा वितरणाचे नकाशे अतिशय सविस्तरपणे वाचून आणि समजून पूर्ण केला आहे. मला खात्री आहे की नकाशांचा वापर आणि त्यातील वितरणाची पद्धत आता तुम्हाला नक्कीच समजली असेल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर काही शंका असतील तर त्याही विचारा, मी नक्कीच उत्तर देईन. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वळणार आहोत भूगोलाच्या एका अत्यंत रोमांचक विषयाकडे, तो म्हणजे अंतर्गत हालचाली. पृथ्वीच्या पोटातील त्या प्रचंड हालचाली, भूकंप आणि ज्वालामुखी कशा प्रकारे घडतात हे आपण पुढच्या धड्यात अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर तो व्हिडिओ अजिबात मिस करू नका. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल
तर याला लाईक करा आणि तुमच्या वर्गातील मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तसेच जर तुम्ही अजूनही DMITV एज्युकेशनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अंतर्गत हालचाली या पुढच्या धड्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.